कौशिक ब्राह्मणाच्या लक्षात आलं आणि ब्राह्मणांनी सांगितलं, माते अगं तुला ज्यांनी विकत घेतले ती वेश्या आहे ग. आता तिने तुला वेश्या व्यवसाय करता विकत घेतलेले आहे. तात अहो माझ्या आयुष्याचं काय सांगत झालंय हो. मी आयुष्यभर तुमची सेवा केली, तुम्ही ब्राह्मण देवता आहात, मी विष्णू परमात्म्याची सेवा केली आहे, मी कुठं कमी पडले हो. आता माझं उरलेलं आयुष्य वेश्या व्यवसायामध्ये जाणार का? दात मला वाचवा बाबा, मला वाचवा. म्हणून ती हाक मारली, रडू लागलेली आहे. रडत असताना कौशिक ब्राह्मणानं सांगितलंय, बाळ तू माझं लेकरू आहेस ना, तू माझे धर्माचे लेख आहेस, तुझा सामान मी पुढे याच्या करन, तू दुःख काहीच विचार करू नकोस म्हणलं. 2 तोळे सोनं आलं आणि त्या वेशीच्या हातात घातलं. याच्या पुढे ही माझी लेख आहे, तिला मी घेतलंय. त्या बाईला सांगितलं, तिला बाजूला काढलं. बाजारात अफाट लोकांचा समुदाय जमला होता, सगळे लोक शोक करू लागले. काय झालं रे? तारामती होती ही, कुठल्याही जेवाला उपवासी न जाऊ देता तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न घालणारी ही माय होती. अरे जगात कुणालाच काही कमी असेल ते पुरवठा करणारी ही माय, तिच्या नशिबाला कसलं संकट ओढवलंय म्हणून अनेक जण शोक करू लागले. तितक्यामध्ये कौशिक ब्राह्मणाच्या पाठीमागून हळूहळू आईसाहेब चालू लागल्या. बाबा बाजूला उभे होते. 4 वर्षाचा रोहिदास बाजूला उभा होता. बाबा आई कुठं चालले हो? बाळा तुझ्या आईला कुणीतरी विकत घेतले रे. बाबा मी जाऊ का आता? कुठं चाललास बाळा? आईकडं. नको बाळा नको जाऊ नको, तुलाही विकलं तर अर्धा तळा सोनं येईल, त्या ब्राह्मणाला द्यायचं आपल्याला. त्याच्या तोंडात नाही बाबा मी आई सोबत जाणार नाही, फक्त एकदा आईच्या समोर जातो, आईला डोळे भरून बघतो, आईचा एक पापा घेतो आणि बाबा परत तुमच्या बाजूला उभं राहतो. बाबा बाबा मी जाणार नाही, लेकरू रडू लागलेला आहे. बापाच्या डोळ्याला घळमन पाणी आलं. अरे याला म्हणावं सूर्यवंशाची वाट. अरे मायबापाचं ऋण पूर्ण करण्यासाठी लेकरू अट्टहासानं म्हणते, बाबा एकदा माईचा पापा घेतो आणि तुमच्याच बाजूला येऊन भेटण्यासाठी उभारतो. बाबा म्हणतोय ना, ते सूर्यवंशाचं कुळ हेच सांगतंय, ऋणात कधीच मरायचं नाही. बापाच्या लक्षात घळमन पाणी आलेले. बाप रडू लागलेला. बाळ आईच्या जवळ गेलं, आईच्या गळ्याला पडलं. जसं गाय हंबरडा फोडून रडावी ना, वासुरं जसं ताटातूट होते ना, तसं दुःख झालेलं आकांत माय लेकरांनी मांडला. बाजारवासी लोक म्हणू लागले, ऐका गुरुवर्या, कौशिक ब्राह्मण गोवा, माय लेकराची ताटातूट करू नका हो तुम्ही, दोघं एक आहेत हो, दोघाला बाजूबाजूला करू नका तुम्ही. तुम्ही अर्धा तोळा सोनं द्या नक्की, पण लेकरालाही बाई सोबत तुम्ही घेऊन जावा, आमच्यावरती एवढा उपकार करा. म्हणून बाजारातल्या लोकांनी रडून कौशिक ब्राह्मणाला विनंती केली. कौशिक ब्राह्मणाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर असणार आई बाळाला 2.5 तोळे सोनं देऊन कौशिक ब्राह्मणाला घरी घेऊन गेले. गेल्यानंतर आई साहेब म्हणू लागल्या, बाबा मला काही काम सांगा, मी ती कामं करायला तयार आहे, मला फक्त कामच सांगा. त्यावर कौशिक ब्राह्मण म्हणतात, नाही माय तू राजाची पत्नी आहेस, तू राजाची राणी आहेस ग. आता माझी लेक म्हणून माझ्या घरी आलीस, माझ्या घरी मी तुला धुणं भांड काहीच लावणार नाही, फक्त देवपूजा कर. तुझ्या घरची मी देवपूजा केलो ना आजपर्यंत, आज तू माझ्या घरची देवपूजा कर. माझी लेक म्हणून माझ्याच पंखाखाली राहा, जमलंस तर मला स्वयंपाक करून घाल माय. असाच शब्द त्यांनी टाकला बरं का. टाकल्यानंतर आई साहेबांनी लेकरू इकडे राहू लागलेले आहेत. इकडं प्रकार असा झाला, हरिश्चंद्र राजा बाजारामध्ये उभारलेला आहे. आता दिसायला देखणा आहे, पांढरा शुभ्र आहे, पण अंगावर वलकड धारण केलेला आहे. आता एवढा नाजूक असणारा पुरुष कुणाच्या घरी काम करेल? कुणाच्याच घरी काम करणार नाही, कोणीच विकत घ्यायला तयार नाही. तितक्यामध्ये उंचा पुरा हातामध्ये काठी घेऊन एवढी मोठी दाढी वाढवलेला एक डोंब्या नावाचा महार त्या ठिकाणी गिराईक शोधण्याकरता कोणीतरी मला भेटेल का म्हणून आला होता. आल्यानंतर त्यांनी यांच्याकडे पाहिलं. हा म्हणले, बरा दिसू लागलाय, पांढरा शुभ्र. याला आता त्या डोंब्याला 2 बायका होत्या, त्याला 2 बायका होत्या. आता ते 2 बायका बी कामं करायच्या नाहीत घरातल्या. आता आपण काय करावं? ह्या माणसाला, या पुरुषाला विकत घ्यावं आणि याला 2 बायकाच्या हाताखाली कामाला घरी ठेवावं, असा विचार या डोंब्यांनी केला. आणि त्याला सांगितलं, हो म्हणले तुमची किंमत काय सांगा. त्यांनी सांगितलं, माझी किंमत 1 तोळा सोनं आहे. हो ठीक आहे देतो म्हणले. त्या डोंब्यांनी असणार 1 तोळा सोनं दिलं आणि राजा हरिश्चंद्राला विकत घेतलं घरला. घरी घेऊन गेले. पुढे डोंब्या चालू लागलेला आहे, पाठीमाग हरिश्चंद्र राजा. अहो चालाय तर येतंय का? 10-12 दिवसाची उपवास येते, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा कण नाही. कशामुळे नाही? कुठलंही खात नाहीत म्हणून नाही, कुठलंही पाणी पित नाहीत म्हणून नाही. हातानं कोरडा शिरा घ्यायचं, अन्न बनवायचं, तेच खायचं. ते तरी मिळालंच नाही कुठं. उपाशी पोटानं त्याच्या पाठीमागं क्रश अवस्थेमध्ये चालू लागले. चालल्यानंतर घरी पोहोचले. घरी गेल्याबरोबर त्या डोंब्याची पहिली बायको पुढाली. हे कशाला आणलं म्हणजे खुगीर भरतीला हाला घरला, हे कुठलं काम करणार आहे आपल्या घरचं? नाही हे काम करणं ह्याला हाकलून द्या म्हणली. दुसरी म्हणजे अगं जाऊ दे,
आपल्याला पाणी आणणं होईना गेले, हे पाणीचं भरून म्हणले. मग काय करावं, तिनं घागर आणली आणि घागर आणून याच्या हातात दिली. हे बाई घागरीनं पाणी भर म्हणले. 15 दिवसाचा राजा उपवासी पाणी भरायला लावला. पाणी जाऊन आणलं, तळ्याचं पाणी आणलं, एक घागर अन्नात ओतली, 2 घागर ओतलं. अहो काय का घागर घेऊन चालता तरी येते काय? घागर घ्यायचं, लडखळत लडखळत परत उठायचं, परत चालायचं, परत घागर ओतायची. आता रांजण भरणार. त्या 2 बाया पुढे येऊ लागल्या. भरलं का रांजण? सकाळपासून पाणी भरू लागलास, आणखीन तुझं रांजण भरलं नाही, तुला कुठली भाकर द्यायचं, कुठला शिदा द्यायचा? राजाने सांगितलं, माय मी तुझ्या हातची भाकर खात नाही, मला कोरडा शिदा दे, मला दुसऱ्याच्या घरचं अन्न चालत नाही, तू फक्त कोरडं धान्य दे, ते मी शिजवून माझं मी करून खातो, माझी 3 धोंड्याची चूल करतो, मी करून खातो, मला माझ्या अन्नाचा माझ्या पोटाचा विचार करू नको, चल लवकर लवकर पाणी भर म्हणले. त्या मित्रामध्ये ते विश्वामित्र नावाचं हे ब्राह्मण डाव साधलं आणि त्या रांजणाला खालून छिद्र पाडलं. ओतलेली घागर खाली, ओतलेली घागर खाली, रांजण काही फरक ना. असं करता करता त्या डोंब्याची असणारी मोठी बायको पुढे आली. रांजण भरलं नाही म्हणले आणि कडल म्हण हात उगारला आणि राजा हरिश्चंद्राला ताडकन एक चापट मारली. चापट मारल्याबरोबर राजा हरिश्चंद्र खाली पडले, डोळ्यातून आसू गळालेले. सांगितलं नवऱ्याला, अहो म्हणले हे इथं काम करायच्या लायकीचं नाही, पाणी भरायच्या लायकीचं नाही, याला मसनवाटा राखायला नेऊन ठेवा म्हणले, त्याला तिथं नेऊन ठेवा म्हणले. आणि मसनवाटा राखण्याकरता हरिश्चंद्राला नेऊन ठेवावं लागलं. लोक मातीला एखादी प्रेत मेलं का घेऊन यायचे, लाकड त्याला विकत द्यायची. दिल्यानंतर ते लोक पूजा अर्चा करून, आपण काय म्हणतो ते बांधून नेतोय बघा त्याला, ते हे सोडायला आपण धान्य नेतो ना विसावा सोडायला, ते उरलेलं राहिलेलं धान्य तिथं बाजूला विसावा सोडल्यानंतर ते उरलेलं कोणीतरी टाकलं तर कोरडा शिद्या म्हणून ते घ्यायचे, 3 दगडाची चूल मांडायची आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा. कुणाला जर पैसे देणं होत नसेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये तांदूळ द्यायचे, त्याच्यातले 2 हिस्सा मालकाला द्यायचा आणि 1 हिस्सा असणारे अर्धा शेर काय चिपटभर काय वंजरभर तांदूळ येतील ते दगडावर शिजवायचे. मसनवाट्यात ते उरलेले लाकडं, ते लाकडं चुलीला घालायचे, त्याच्यावरती अन्न करून पोटाची गार भागवायची. इकडं कौशिक ब्राह्मणाच्या घरी अशी अवस्था झाली. छोटस रोहिदास असणारं बाळ खेळत खेळत बाहेर गेलं. गेल्यानंतर ह्या विश्वामित्र ब्राह्मणानं डाव साधला. आता हे मायलेकरीच आनंदानं राहू लागलेत, आता यांना राहू द्यायचं नाही. मग काय करावं म्हणले, एक सापाचं रूप घेतलं आणि काळाभोर साप होऊन त्या छोट्याशा 4 वर्षाच्या लेकराला दंश केला. रोहिदास बाळ जाग्यावरच डोळे पांढरे केला. 4 सवंगडी खेळणारे होते, ते म्हणू लागले, काय झालं रे रोहिदासा तुला, काय झालं रोहिदासाला तुला? काय नाही हो, मला साप चावलाय, आता माझं मरण माझ्या डोळ्याला दिसू लागलंय, माझ्या आईला जाऊन सांगा, आई तुझा रोहिदास तुला सोडून गेला म्हणावं, माझ्या आईला रडू नको म्हणावं. माझी आई माझ्यासाठी अफाट हालापेष्टा सहन केली, माझी आई माझ्यासाठी माझं लेकरू म्हणून माझ्यासाठी तिने आयुष्य जगलंय. माझ्या आईला शोक करून आता उरलेलं आयुष्य घालू नको म्हणावं, माझी आठवण न करता राहा म्हणावं. माझ्या आईला सांगा, एकाच एवढी माझी विनंती, तुझा रोहिदास तुला सोडून गेलाय, एवढीच बातमी तुम्ही माझ्या आईला द्या, पण रडू नको म्हणावं म्हणलं. म्हणल्यानंतर आईसाहेब घरामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था करत होत्या, पीठ कणिक मळत होत्या. इतक्यामध्ये लेकराने जाऊन सांगितलं, आईसाहेब तुमच्या लेकराला सापानी चावलंय. आई पळत बाहेर निघाली. कुठं चावलंय म्हणून जागा शोधू लागली. बघते तर काय रोहिदास पडलेला तिला दिसत आहे आणि रात्र झालेली आहे. त्या फुलाच्या झाडामध्ये खाली पडला होता. रोहिदास तिला दिसला, रोहिदासा कुठं गेलास रे? आई आई म्हणून मला हाका मारायचास, माझा असणारा लाडला माझा छकुला मला सोडून काय गेलास म्हणून शोक करू लागली. रडता रडता पायामध्ये काहीच नव्हतं, पण ते खाली पडलेलं जे प्रेत आहे ना, ते प्रेत पायानं झुडवलं गेलं. गेल्या वर्षी पटमन प्रेतावर कवटाळून घातलं आणि हाय मोकलून रडू लागली. वासरा, राजाचे लेकरू होतस की रे तू, माझ्या पोटी कशासाठी आलास? कुठल्या मागल्या पापाच्या कर्माचा हिशोब माझ्याकडून घ्यायला माझ्या पोटी जन्म घेतलास रे? राजपुत्र होतास तू, राजविंडा राजकुमार, अरे दिव्य राजाच्या पोटी तुझा जन्म झाला. पण मरणाच्या वेळेस तुझ्या अंगाला जर मी मसनवाट्यामध्ये एखादी असणार वस्त्र पांघरावं म्हणलं तर ते कपन सुद्धा नाही रे वासरा माझ्याकडे. आता तुझी माती मला शेवटची माय म्हणून करावं लागेल का रे वासरा? कुठे घेऊन जाऊ तुला म्हणून त्या लाडल्याला उचलली, मिठी मारली. अरे वस्त्र नाही माझ्यावर म्हणलेलं आहे. लेकराला कवटाळून शेव करू लागलेली आहे. रात्रीचे 2 वाजले. वाजल्यानंतर हा विश्वामित्र जवळ आला. इथं रडत का बसलीस?
याला घेऊन जा, इथं लहाव येतात, अनेक काहीतरी हिंस्र पशु येतात, तुला मारून टाकतील, तुला ती खाऊन टाकतील. इथं बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन रडत बस आणि सकाळी नंतर ह्या लेकराची माती करायचा विचार कर, असा निर्णय तिने दिल्यानंतर त्या प्रेताला लेकराला उचलली, महादेवाच्या पिंडीपाशी जाऊन रडत बसली. रडता रडता एक बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. बेशुद्ध झालेलं बघितलं विश्वामित्रानं, त्या लेकराच्या पोटातले आतडे काढले, तिच्या गळ्यात घातले आणि गावात जाऊन सांगू लागला, ओ ऐका नगरवासींनो, तुमच्या गावात लहाव आले, बारके लेकर उचलून घेऊन जाऊ लागले आणि ती मारून महादेवाच्या मंदिरात जाऊन बसून खाऊ लागले. बघा बघा म्हणल्यानंतर लोक सगळं महादेवाच्या मंदिराकडे गेलो. खरंच हिच्या अंगाला रक्त लागलं होतं, पुढे लेकरू मरून पडलेलं, पोटातले आतडे बघितलं. लोक तिथं आई साहेबाला मारू लागले. किती हाल अपेक्षा केला तो त्यांच्या. एवढं करून आई साहेब रडू लागल्या. सकाळी एकदम मारल्या असताना लोकांना एकदम शुद्ध हरवली होती. जागृत झाल्या, उठून बघतात तर लोक मारतात. लोकांना विनू लागली, माझं वासरू आहे, माझं कोकरू आहे म्हणून म्हणू लागल्या. लेकराला म्हणते, तुला कपन कुठलं कांगरू म्हणले? अंगावर जे वल्गलं होतं ना, ते वस्त्रातला ज्या कौशिक ब्राह्मणाने दिलेली साडी होती त्याच्यात अर्ध वस्त्र कफन म्हणून लेकराला गुंडाळलं आणि त्या मसन वाट्यावर अग्नी देण्याकरता घेऊन गेली. उरलेले ते सरणावरले लाकडं सगळ्याचे जमा करून सरण नसलं त्याच्यावरती लेकराला झोपून आता पेटवणार. तितक्यात भली मोठी दाढी वाढलेला, हातामध्ये काठी घेऊन हरिश्चंद्र राजा टक 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 जवळ आला. कोण आहे तिकडं? काय करतेस तू? आई साहेबांनी ओळखलं. अहो नाथ, मी आहे हो, मी तारामती म्हणतात मला. इथं का आलीस? अहो आपलं लेकरू आपल्यापासून निघून गेलेलं आहे, त्याला अग्नी द्यायचंय. बघ, जरी मी तुझा नवरा असलो, आज मी तुझा नवरा नाही. आज तुझं माझं नातं तुटून गेलेलं आहे. आता मी असणारा कोण आहे? तर या डोंब्याचा असणारा मी नौकरदार आहे. तुला जर या प्रेताला इथं अग्नी द्यायचा असेल तर त्याचा जो कर आहे तो कर तुला पैसा द्यावा लागेल आणि नंतरच ह्या लेकराच्या शरीराला तुला अग्नी द्यावा लागेल. असं सत्य असताना त्या ठिकाणी त्यांनी बोललो. किती तत्पर परीक्षेमध्ये पास झाला. इतक्यामध्ये असणारे त्याची परीक्षा सगळं बघून विश्वामित्र प्रसन्न झाला. आपल्याला पुढे सांगायची आपल्याकडे वेळ नाही बरं का. विश्वामित्र म्हणू लागलेला आहे, दशरथा, अरे तुझ्या वंशामध्ये, तुझ्या कुळामध्ये मी अफाट त्रास दिला रे. याच्या पुढे फक्त मी ताडाकुडीची न काम करता त्यावेळेस मी तारामतीला एक शब्द दिलाय. तारामती आई साहेब म्हणू लागल्या, हात जोडल्या, पदर पसरल्या आणि विश्वामित्र महाराज याच्या पुढे एक करा. माझ्या वंशामध्ये सूर्यवंशाच्या कुळात नाही, या पृथ्वी तलावरच्या कोणत्याही माणसाला आमच्यासारखा त्रास देऊ नका आणि माझ्या तर वंशातल्याला कुणालाच देऊ नका, ही माझी विनवणी आहे. म्हणून तिनं पदर पसरला आणि तथास्तु म्हणून मी तिला आशीर्वाद दिले. दशरथा, याच्यासाठी मी आता ताडातुडीची कामं बंद केली आहे. आता तुझ्या रामाची जाडाजोड मी करणार आहे आणि ते काम मी हातात घेतलेले म्हणले. नंतर प्रभू आणि यांचा सर तिथून निघणं झालेला आहे. निघाल्यानंतर सोबत भरताला लक्ष्मणाला सोबत घेतले आणि असा आनंद करत करत प्रभू रामचंद्र पाठीमाग पुढं असणारे संत महात्मा निघालेले असणारे हे करू लागले विश्वामित्र महाराज. त्यांच्या पाठीमाग लक्ष्मण वनाच्या ठिकाणी गेल्यानंतर होम हवन यज्ञ जप चालू आहे. त्या ठिकाणी अनेक ब्राह्मण मंडळी बसलेत. इतक्यामध्ये आकाशातून असणारा एक हा 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 अशा प्रकारचा आवाज येऊ लागला. ती हसू लागलेली आहे, जोरानं गर्जना करू लागलेली आहे. इतक्यामध्ये असणार असा प्रकार झाला. इकडे तिकडे पाहू लागले, कोण आले, कोण हसले आणि अशी अवस्था झाल्यानंतर एकदम बघतात तरी भव्य दिव्य अशा प्रकारची स्त्री आकाशामध्ये घेट्या घालू लागली दिसलेली आहे. विश्वामित्र म्हणतात, ही कधी बाई आहे, कोण होऊ देत नाही, येथे होऊ देत नाही आणि अशी असणारी सर्वांना विध्वंस करते. आता ही असणारी कोण आहे? ती ताटिका नावाची राक्षसी नाही, तिचा वध करा म्हणल्याविषयी भगवंताने दिव्य अशा प्रकारचा बाण बाहेर काढला आणि त्या राक्षसीचा संहार भगवंताने केला. बोलो प्रभू रामचंद्र भगवान. आणि भगवंताने असणार पहिलं उद्घाटन पूर्ण केलं म्हणजे स्त्री हत्या करून भगवंतांनी हे उद्घाटन केलेलं आहे. जी ताटिका नावाची जी राक्षसी होती त्या राक्षसीला मारलं, तिला मोक्ष प्राप्त करून दिलं आणि धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा त्या ठिकाणी असणार त्या साधू संतांसोबत वास्तव्य करू लागले. होम हवन यज्ञ असणारा साधना त्या ठिकाणी ब्राह्मण लोक करू लागले. केल्यानंतर त्याच्या पूर्ण निघाले. आता भगवंताचं भजन आणि भगवंताच्या सहवासामध्ये अनेक साधू संत महात्मे पुढे जाऊ लागले. इतक्यामध्ये धर्माचं रक्षण झालेलं आहे. विश्वामित्र महाराजांच्या मनामध्ये एक विचलता चालू झाली. आता आपल्याला पुढे जायचंय, पुढे जायचंय.
आता मिथिला नगरीमध्ये एक दिव्य अशा प्रकारचा सोहळा सुरू झालेला आहे. तिथे कोणती घाई गडबड लागलेली आहे? त्या ठिकाणी सीताई साहेब उपवास झाले, त्यांचं लग्न करायचं आहे. मग लग्न करायचं आहे त्याच्यासाठी स्वयंवर त्यांनी आपलेला आहे आणि स्वयंवरामध्ये एक ठेवलेलं आहे, एक परशुरामाचं एक पिनाक नावाचं धनुष्य होतं. ते धनुष्य असताना जो कोणी उचलील आणि याला दोर लावेल तो माझ्या मुलीच्या गळ्यामध्ये हार घालेल, वरमाला घालेल आणि तिचा तो पती होईल. अशा प्रकारचं वचन अशा प्रकारचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दिव्य अशा प्रकारचा सोहळा झाला. ही बातमी विश्वामित्राच्या कानावरती पडली. विश्वामित्राने विचार केला आणि प्रभू रामाला म्हणू लागले, तुझं लग्न करावं असं म्हणले ते रामा, याच्या पुढे आणखी बरेच धर्माचे काम आहेत आपल्याला, चला कोणाला जायचंय. पण प्रभू रामाला सोबत असणारे विश्वामित्र महाराज घेऊन निघाले. गेल्यानंतर अनेक साधू संतांचे आश्रम आहेत, त्या आश्रमाचा मोठेपणा सांगत सांगत पुढे विश्वामित्र चालतात आणि चालता चालता एक भलं मोठं दार दिसलं आणि दाराच्या समोर एक शिळा दिसली. शिळा दिसल्यावर प्रभू रामचंद्र म्हणून आले, गुरुवर्या, एवढं मोठं झोपडी दिसते, ही झोपडीच्या समोर एवढी मोठी शिळा का पडलेली आहे? कोण आहे? गुरुवर्य सांगतात, ही साधी सुधी गाव नाही बाबा, आता हिचा विचार चिंता आफाट लांबच आहे. पण रामा मला सांगितल्याशिवाय बागण्या म्हणे, ही कोण आहे? तिचं नाव अहिल्या आहे म्हणे. ही शिळा कोण आहे? शिळा अहिल्या आहे. मग अहिल्या शिळा कशी काय झाली? त्यावेळेस सांगू लागले, अहिल्या मंदिर असणारी ब्रह्मदेवाची मुलगी, ती एवढी सुंदर आहे, एवढी देखणी आहे. ब्रह्मदेवाने स्वयंवर आपलं आणि स्वयंवरामध्ये सांगितलेलं आहे, जो कोणी असणार ब्रह्मांडाच्या असणार 12 प्रदक्षिणा करेल सृष्टीच्या, तो माझ्या मुलीला हार घालेल आणि तिचा पती होईल. अशा प्रकारचा वर ठेवलेला आहे त्यांनी. आणि त्यावेळेस सगळे साधू संत मुनी ऋषीवरील लोक लग्नासाठी त्या ठिकाणी धावत पडत आले. पण असा नाईलाज झाला, कुणाच्याही प्रदक्षिणा पूर्ण झाली. इंद्राला वाटलं माझी बायको अहिल्या व्हावी. इंद्राच्या मनामध्ये अभिलाष निर्माण झाला. इंद्राला तर ती भेटलीच नाही. कशामुळे भेटली नाही? हा गौतम नावाचा ऋषी वैवत होता, म्हातारा होता. या ऋषीने काय केलं? सकाळी सकाळी उठले, गंगेचं स्नान केलं आणि गंगेचं स्नान करून जी गोमाता वीत होती त्या वीत असलेल्या गोमातेला 12 प्रदक्षिणा उजव्या बाजूला घातल्या. पृथ्वीला प्रदक्षिणा 1 घालणं, 12 घालणं आणि वीत असलेल्या गावरान गाईला प्रदक्षिणा 1 घालणं हे बरोबरचं पुण्य आहे. आपली जी गाय आहे ना गावरान, देशी गाय म्हणतो आपण त्याला, त्या गायीची 1 प्रदक्षिणा आणि पृथ्वीच्या 12 प्रदक्षिणा, हे 12चं आणि 1 हे बरोबरचं पुण्य आहे. हे गौतमाला माहितच नव्हतं. गौतम ऋषींनी स्नान गंगेचं केलं आणि गौतमाने त्या गायीला 1 प्रदक्षिणा घातली आणि सगळ्या देव लोकांना म्हणाले, कुठं चालला एवढी गडबड कुठं आहे? आणि म्हणजे सत्य लोक चाललं. कसं काय चाललं? अहो लग्न आहे. काही देव म्हणे आम्हाला गडबड आहे, यायला वेळ नाही. इंद्र दिसला आहे, हातीवर उठून जायला. इंद्र कुठं चाललं? लग्नाला चाललं. कुणाच्या? अहो म्हणे अहिल्याच्या लग्नाला चाललं. अहो म्हणे थांबा की मला सांगा कशासाठी लग्न आहे? त्यांनी सांगितलं आम्हाला सांगायला वेळ नाही. इतक्यामध्ये गणपती बाप्पा बी लग्नाला निघाले. आता गणपती बाप्पाचं वाहन काय? मुंडी आणि मुंद्रावर बसून एवढं मोठं पोळ घेऊन गणपती बाप्पाचं काय ते मुंडी पुढे चलत ना. आता कसं चला सांगू तुम्हाला, आपल्या धर्माचा घाट आहे बघा. एक 100 वर्षाचं माणूस स्कूटरवर बसलं आणि ते धर्माचा घाट सोडलं तर स्कूटर पळते का? ते मागे दूर सोडते ना. तशी अवस्था त्या गणपतीची उंदराची. उंदीर काही पुढे पळते ना. गौतम ऋषी म्हणाले, खरं कारण काय मला सांगा उंदीर गणपती बाप्पा? त्यावेळेस गणपती बाप्पा सांगतात, दुसरं काहीच कारण नाही. जो पृथ्वीला 12 प्रदक्षिणा घालेल तो आयुर्वेदच्या काळात माळ घालेल अशा प्रकारचा वर तिथून निघालेला आहे. आणि म्हणल्याबरोबर गौतम ऋषी त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर पहिला हार त्या ठिकाणी आयुर्वेदच्या काळात घातला. तिच्यासमोर गमन झालं. इंद्र तिथे गेला. इंद्र म्हणू लागला, अरे म्हणे मी करून गेला तिला बायको आणि मी असल्या म्हाताऱ्याला कशाला दिलास म्हणले. आणि एक दिवशी सांगितलं, जर मला सोडून जर हिला पती दुसरा भेटला असेल, एक दिवशी नक्की मी हिचा उपभोग घेईन. अशा प्रकारचं बोलणं बोलू लागलेलं आहे. आणि बोलल्यानंतर एक दिवशी डाव साधला. पहाटेची वेळ आहे. इंद्राने एक कमाल केली. अग्निदेवाला सोबत घेतलो आणि अग्निदेवाला सांगितलं, तू कोंबडा हो आणि मी असताना गौतम होतो. तू एक करायचं, मध्यरात्री 1-2च्या सुमारामध्ये गौतमाच्या झोपडीच्या समोर जायचं. गौतमाचा एक नियम होता, पहाटेचा 4था प्रहर सुरू झाला 3
वाजले की कोंबड्यानं बाग दिली की पहाट झाली म्हणायचे आणि पहिल्या ब्रह्ममुहूर्ताला गंगेच्या स्नानाला जायचे. आणि हा आगरी असणारा कोंबड्याचा रूप घेतला, गौतमाच्या झोपडीच्या समोर आला आणि फुकुचको अशा प्रकारचा आवाज रात्री 2 वाजता काढला. गौतम गाढ झोपीत होते. कोंबड्याचा आवाज ऐकला आणि गौतमाला वाटला पहाट झाली, चला स्नानाला. आणि गौतम महाराज झोपडीच्या बाहेर निघाले. बाहेर निघाले स्नानाला आणि ते स्नानाला गेले. फिर लपून बाजूला चूरून बसलो होतो. कोण? गौतमाच्या रूपामध्ये इंद्र बसला होता. गौतम ऋषी बाहेर गेलेलं बघितलं, हे आत घरात घुसलं. आईसाहेबाला वाटलं आताच माझा नवरा अंघोळीला घेतला, लगेच माघारी गेले, जाऊ दे अंघोळ करायची नसेल, आणखी काहीतरी असेल आले म्हणले. आणि आईसाहेब आता शांत बसल्या. पण ह्या पापी असणाऱ्या दुर्जनानं संधी साधली. इतक्यामध्ये असणार गौतम ऋषी गंगेवरती स्नान करण्याकरता गेल्यानंतर गंगा म्हणून लागले, गौतमा वेळ मध्यरात्रीची आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मध्यरात्री 12-1च्या वेळेस पाप फिरत असतो. पाप पूर्णत्वाला जात नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे पुण्य राहत नाही. तर तुमचा अधिकार आमच्या स्नान करायचा नाही. आणखी ब्रह्ममुहूर्त सुरू झाला नाही. परत फिरा गौतमा, परत फिरा, परत फिरा. गंगेनं गौतमाला पाठीमागे फिरवलं. गौतम ऋषी परत आले. परत येऊन झोपडीत प्रवेश करतात तर गौतमाच्या रूपात दुसरं दिसलं. दिसल्या उशीर इंद्र बघितला, लट 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 कापू लागला. इंद्र झाला, शिवाजी लागला. गौतम ऋषी माझ्या कटकशात माझ्या झोपडीत घुसला तर तुला 1000 भगव पडते. आता शाप करून टाकला. पाया पडू लागला, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला क्षमा करा. अंगाला भोकं पडली ना काही इंद्राच्या. आणि इतक्यामध्ये अग्नीकडे बघितलं, अग्नी तुला आजपर्यंत पाप आणि पुण्य कसल्याच प्रकारचा स्पर्श करत होतं, त्याची ताकद होती. कारण अग्नीनं काही जरी झालं तर अग्नीच्या पदात पुण्यच होतं बरं का. त्या दिवशी सांगितलं, अरे याच्याकडून तुझ्या ठिकाणी एक कलंक निर्माण होईल, तुझ्यामधनं काळ्या ज्वाळा बाहेर पडतील आणि त्याच्यामुळे तुला तो दोष लागेल. तेव्हापासून अग्नी पेटला की वरी निघणाऱ्या ज्या काळ्या ज्वाळ्यात ना ते त्याचा एक दुसरं दोषाचं अंग आहे आणि ते शाप पण त्याला प्राप्त झालेलं बरं का. म्हणून इंद्राला असणारी 1000 भोग पडली आणि अग्नी काळा झाला. ही अवस्था कोणामुळे झाली तर गौतमाच्यामुळे झाली. आणि ही कथा प्रभू रामचंद्राला असणारे विश्वामित्र मुनी सांगतात. सांगता सांगता एक नवल झालं. थंड असणारी मारात सुटलेला, सुंदर सुंदर मातीचे कण उडू लागले. त्या पाषाणावरचे असणारे मातीचे कण प्रभू रामाच्या पायाला लागले आणि एक नवल झालं. शिलाभोती मनुष्य झाली, मनुष्य
म्हणजे हळू असणारी जी वारं सुटलं त्या वाऱ्यामध्ये हा प्रताप घडला. त्यावेळेस ती असताना ज्यावेळेस तिच्या हातून जे पाप घडलं तर त्यावेळेस ती करुणा दाखवू लागली. तिला वाटलं अग्नीला हा शाप दिलाय, इंद्राला हा शाप दिलाय, माझ्यावर कसला करावे. त्यावर त्यांनी सांगितलंय तू दगड होऊन पडशील. विश्वामित्र मला सांगा तू दगड होऊन पडशील म्हणून त्यांना शाप दिलेला आहे. आणि शाप दिल्यानंतर आपल्याला आता काही खरं नाही म्हणजे त्यावेळेस ती सुद्धा रुळवली. महाराज माझी चूक झाली नाही, मी तुम्हाला सर्वस्व आपलं म्हणून मी असेल तुम्ही समजून मी असणारा माझ्या पाप घडलेला आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे आता कोरोना भागू लागलीस ना तर त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र या मार्गाने येतील, त्यांच्या पायाचे रजकण तुला स्पर्श करतील आणि तुझा उद्धार होईल. अशा प्रकारचा त्यांनी उशाप तिला देऊन टाकल्यानंतर आज रामाच्या प्रतापानं त्या भगवंताच्या पायाची धूळ त्या दगडाला त्या पाशाला लागली आणि लागल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शरकांडवली घेतली आणि लागल्यानंतर असणारा त्या ठिकाणी एक नवल झालेला आहे. ती शिळा होती पण मनुष्य नाही. वाट्या चालू करा, थोडं वाट्या चालू करा, तिकडून घेऊन या. प्रभू रामचंद्र नवडी वडाडी मंडळी रुपवत भांडे आई हुंडा सोनं आणि घेऊन सगळे करतात. आणि दिव्य प्रकारचा सोहळा झाल्यानंतर आईचा उद्धार झाला. आईने प्रभूच्या चरण भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं. देवा माझं भाग्य थोर आहे, मी पाषाण उपडी होती तुझ्या चरणाचा मला स्पर्श झाला, माझा उद्धार झाला. आणि एक नवल झालं का वेळ झाली आपली. आता पुढे गेल्यानंतर त्या जंगलामध्ये त्या वनामध्ये हजारो वर्ष हजारो साधू संत जप करत बसले होते. त्या ऋषी लोकांना कोणीतरी म्हणलं अरे राम चित्रगुण आहे, आनंद आहे, आजवय आणि असा राम आज वनात निघालाय आणि त्या रामाचा पाय त्या दगडाला लागला आणि त्या दगडाची पायी झाली. अरे म्हणजे आपली काही हाय म्हणजे कशाची पोटाची जेवाय मिळायला लागले म्हणजे आपल्याला मग आपण एक बायको पाहिजे ना आपल्याला. मग काय करावं चला म्हणे एक एक दगड सगळे उचलून घेऊन जावा, रामाच्या पुढे ठेवा, रामाचा पाय लागला की ती बायको करून घ्या म्हणले. सगळेजण प्रभू रामाच्या समोर ऋषी मुलगा टाकला सगळ्यांनी असणारे दगड आणून ठेवले. राम म्हणले हे काय भानगड आहे. त्यावेळेस ते म्हणतात देवा तुमच्या पायाचा स्पर्श झाला की बाई निर्माण होते हे आम्ही आता ऐकलंय, तर आमची इच्छा आहे त्या दगडाची पायी बाई व्हावं आणि त्या बाईने आमची सेवा करावी. त्यावेळेस राम म्हणू लागले हे जमना ते कर्माचे भोग होते तिचे आणि ते पूर्ण झाले म्हणून तिचा उद्धार झाला आणि तुम्ही असं केलं असं कसं जमतंय म्हणले. तर त्यावेळेस ते साधू संत महात्मे होते ना ते महात्मे म्हणतात देव एक तर या दगडाची बाई करा नाहीतर आम्हाला तुमची बायको करा. बघा या साधू संतांचं म्हणणं ऐका तुम्ही. साधू संत म्हणतात एक तर त्या दगडाची बाई करून आम्हाला बायको करून द्या नाहीतर आम्हाला तुमची बायको करा. तर त्यावेळेस भगवंताने सांगितलं आता ह्या अवतारात मला एकच बायको आहे म्हणले. माझं काम काय मी एक वचनाचा एक पत्नीचा आणि एक बाणी चालणारा मी राम आहे म्हणे. तुम्हाला जर माझी बायको ऐकली असेल ना तर द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाने जन्म घेईल ना तर त्यावेळेस तुम्हाला 16,000 बायका होतात. मग त्या ऋषी मुनी लोकांना आशीर्वाद देऊन टाकला आणि ते 16,000 बायका ज्या कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये प्राप्त झाल्या ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून हे जे साधू संत मुनी ऋषी होते ना याच बायकाच्या रूपाने कृष्ण अवतारामध्ये भगवंताला प्राप्त झालेले ते आहेत बरं का. ही लक्षात घ्यायची गरज आहे. हळूहळू लक्ष्मण आणि विश्वामित्र महाराज पूर्ण निघालेले आहेत. जनकाचं नगर लागलेलं आहे आणि जनक नगराच्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या आनंद झाला. साधू संत ऋषी मुनी आणि सगळेजण भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाले. तर रघुपती राघव रघुपती
मुनिवरा मानदेवनी उतरे रघुवीर अति पाहुनी मना तारके तारुनी मना तारके तारुनी नाथ हर पदरा नादनी सीता सोबत असणारे लक्ष्मण राजा आणि विश्वामित्र महाराज तिघजण हळूहळू फिरत अनेक चिंतन असणारे विश्वामित्र महाराज सांगू लागले. गंगा लागलेली रस्त्यामध्ये गंगेचं दर्शन केलं प्रभू रामाने आणि गंगेचं महत्व काय, गंगेचे वस्तू कोण, हे सगळं चिंतन प्रभू आम्हाला विश्वामित्र महाराज सांगतात. आणि हळूहळू चालत सगळे ऋषी मंडळी लोक प्रभू रामाच्या पाठीमागे रघुपती राघवाचं भजन करत निघाले. आणि जनकपुरीच्या बाहेर अवेदपुरी नावाचे जे नगर आहे, जनकाच्या असणाऱ्या नगराच्या बाहेर आंब्याचं वन होतं. त्या आंब्याच्या वनामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आणि विश्वामित्र तिघजण मुक्कामा करता थांबले. थांबल्यानंतर हा म्हणता, गावकर बातमी पसरलेली आहे. अयोध्येचे नरेश असणारे दशरथ राजा यांचे पुत्र असणारे राम विश्वामित्र त्यांना घेऊन या वना आंब्यामध्ये घेऊन पोहोचले. हे सगळ्यांच्या कानावरती बातमी पडली. इतक्यामध्ये अमराईच्या बाजूला सुंदर असणारी मोगऱ्याची बाग होती आणि त्या मोगऱ्याच्या फुलाच्या कळ्या तोडण्यासाठी सीताई साहेबांच्या काही सख्या त्या बागेमध्ये आल्या. आल्यानंतर त्या सगळ्यांनी सुंदर असणारे फुलं तोडता एकदम प्रभुरामाकडे त्यांची नजर गेली आणि नजर गेल्या उशिरी एकदम बघितली. अरे म्हणे, काय देखणार कोण आहे ते? तिथल्या काही माणसाने विचारू लागल्या, अगं एवढा राजबिंडा कोण आहे, एवढा देखणार कोण आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपी येत्या, अगं एवढा देखणार कोण आहे? तर त्यावेळेस त्याच्याकडे हा दुसरा तिसरा कोण नाही, तर हा अयोध्येचा राम आहे. आणि त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचं शिवधनुष्य ठेवलं होतं. अनेक नवरदेव होण्यासाठी त्या ठिकाणी अनेक वर त्या ठिकाणी राजराजवाडे आले होते. काही धनुष्य उचलावं, त्याला दोर लावावी, सीता आपली व्हावी, 8 तास त्या ठिकाणी चालू होता. स्वयंवर ठेवले होते त्या ठिकाणी. इतक्यामध्ये त्या सगळ्या जाऊन सीताई साहेबांना सांगतात, अरे काय सांगतो तुला, एवढा राजविंड आहे, एवढा देखणं आहे, आम्हाला तर वाटतं तो तुझाच व्हावा. आता आईसाहेबांच्या सख्याने सांगितल्यावर आईसाहेबांच्या मनात घोर केलं बरं का. मानव घरात जाऊन बसले बरं का, चित्तामध्ये देव बसले. त्यांनी मुलाला कसला सांगा ना, त्या सांगतात त्याचं रूप आम्हाला शब्दात सांगता येत नाही. एवढा देखणं कवना मी सांगू, कवना वळू, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि त्या म्हणतात आम्हाला कळलंच नाही काय सांगावं. आता मग तो कधी बाहेर येतो ते तरी सांगा मला. त्यावेळेस त्या सगळ्या म्हणतात, तो दुपारी 12 वाजता आपलं नगर पाहायला कधी येतो, बागेमध्ये फिरतो, पण आमच्यावर चेहरा दाखवत नाही. त्याचं रूपच देखणं एवढं बघितलं तर आम्ही वेळ होतो. मग त्यावेळेस आई साहेब सांगतात, तो जर रस्त्याने चालू लागला ना, तुम्ही काय करा, माळीवर थांबा आणि माळीवर थांबून त्यांच्या अंगावर मोगऱ्याची फुलं टाका. आणि फुलं अंगाला लागल्यावर फुलं कोण टाकला म्हणून तो वर बघेल. आणि बघितल्यानंतर त्याचं रूप बघा, तुमच्या डोळ्यात साठवा, तुमच्या चित्तात बसवा आणि ते रूप माझ्या समोर त्याचं चिंतन सांगा, तो कसा आहे सांगा. आणि तुम्ही पाहिल्यानंतर मी सुद्धा ते रूप पाहिन, मी ऐकन आणि त्याच्यात मी वेगळी होईल. काय साहेबांनी सांगितलं. राजा लक्ष्मण बसले होते. प्रभू रामचंद्राची इच्छा झाली, आपण ही अयोध्या असणारं नगर, जनकाचं जे नगर आहे ना, हे नगर आपण पाहावं, याच्यासाठी मिथिलेला आपण बघायला जायचंय, असा विचार प्रभू रामाच्या मनात होता. त्यांनी आपला विचार न सांगता गुरुवर्याला म्हणतात, गुरुवर्या लक्ष्मणाची इच्छा आहे मिथिलेमध्ये फेरी मारावी. आता मला त्यांच्या खर्च जायचं, मग सांगितलं भावाचं नाव बरं का. गुरुवर्या म्हणाले ठीक आहे जावा. दोघं नगर पाहण्यासाठी निघाले. सीताई साहेबांच्या सगळ्या राजवाड्याच्या महालावरती चढल्या आणि चढून त्यांनी असं एकदम गोंधळवर असणारी मोगऱ्याची फुलं घेतल्या. पण आई साहेबांनी सांगितलं, अगं मोगऱ्याचं फुल ज्या पुरुषावर तुम्ही टाकताय ना, त्या फुलाला मात्र लाकड पाठीमागली फक्त कडीच राहिली बरं का. पाठीमागला जो लाकडाचा भाग आहे ना, तो जर लागला ना
तर तो एवढा नाजूक आहे ना, त्याला तो स्पर्श केला की त्याला त्रास होईल, याच्यासाठी फक्त कमळाच्या मोगऱ्याच्या कळ्याच्या ठिकाणी टाकायला सांगितलं आणि त्या सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या उंचावर घेतल्या आणि प्रभू रामाच्या डोक्यावरती टाकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वर पहिल्या उशीर त्या सगळ्या वेड्या झाल्या आणि त्या डोक्यामध्ये मोहून गेल्या आणि आईसाहेबांच्या समोर सांगूया, काय सांगू तुला, एवढं देखणं आहे जगामध्ये, त्याची पत्नी असेल फक्त तूच मान आहे, दुसरा कुणाच्या जगतामध्ये मान आहे. साक्षात काय सांगू तुला, तू लावण्याचा गाव आहे, गडगडीचा गाव आहे, एवढा सुंदर तो दिसतोय मला. आणि असं रूपांतरण केल्यानंतर आईसाहेबांचे मन त्यांच्या मनामध्ये लागल्यानंतर आईसाहेबांनी विचार केला, एवढं जर सुंदर त्याचं वर्णन आहे तर आपण त्याला बघायला जावं असा विचार आईसाहेबांनी केला. आणि केल्यानंतर त्या मोगऱ्याच्या बागेमध्ये आईसाहेब दुसऱ्या दिवशी पूजेसाठी फुला गेल्यानंतर आईसाहेब मोगऱ्याची फुलं तोडतात सगळ्या बोलू लागल्या आणि तो आवाज माझ्या प्रभू रामाच्या कानावरती गेला आणि प्रभू रामचंद्र कोण बोलते म्हणून जवळ जाऊन वाकून असं बघतात तर एकदम आईसाहेबाची नजर आणि भगवंताची नजर एक होते. त्या दिवशी आईसाहेबानं भगवंताला एकदा डोळे भरून बघितलं आणि बघितल्या उशिरा आपल्या मनाचा हार केला आणि त्या दिवशी भगवंताच्या गळ्यात अर्पला आणि अर्पण केल्या उशीर देवाची ती त्या दिवशीच अर्धांगिनी झाली बरं का. बोलिये रामचंद्र भगवान की. कारण स्त्री नावाची ही एक अशी अवस्था आहे, तिनं वरून हार घालून काही फरक पडत नाही, तिनं वरून बापानं लग्न कर म्हणून सांगितलं तर काही फरक पडत नाही. एकदा तिनं मनाला जर एखाद्या परपुरुषाला पती मानला तोच तिचा खरा असणारा 7 जन्माचा खरा जोडीदार आहे, तोच तिचा असणारा आवडता पती आहे आणि तोच तिचा सर्वव्यापक असणारा देव आहे बरं का. त्याच्याशिवाय दुसऱ्यावरती तिचा अधिकार चालत नाही आणि तोच असणारा ती अवस्था आईसाहेबांना प्राप्त केली. आणि भगवंताची नाही नजर गेली पण आईसाहेबाची नजर गेली. आईसाहेबांना भगवंताला बघितलं, मनाला वेळ लागलेला आहे आणि दिव्य अशा प्रकारचा सोहळा झाल्यानंतर त्या ठिकाणी जनकानं जो काही स्वयंवराचा पण ठेवला होता त्या दिवशी धनुष्य सज्ज केलेला आहे. सगळ्या राजांना आमंत्रण पाठवून दिलेले आहे, चला लवकर या, उद्या स्वयंवराला सुरुवात होणार आहे. जो कोणी असणार हे शिवधनुष्य तोडील आणि तो असणारा माझ्या सीतेला असणारा हार घालेल, तिला वरील तिचा पती होईल हे सांगितलं. सगळे देशोदेशीचे राजे लोक निघाल्यानंतर रावणाला बातमी कळाली. अरे म्हणले चला आता लग्न करावं म्हणले. रावण काही साधा नव्हता. रावणाने विचार केला, लग्न करण्यासाठी रावण निघाला. रावण तिथं आल्यानंतर रावण म्हणलेला आहे, बाकीचे देव लोक नंतर म्हणले, आधी आपला नंबर म्हणले. धनुष्य उचलायला रावण गेला. रावणाने धनुष्य उचललं. वेळ नाही बरं का आपल्याकडे सांगायला, ही पळती शेवा झाली आहे. आता विस्तारित सांगितलं तर 8च वाजतील, कीर्तन का उभा त्यासाठी वेळेमध्ये आपल्याला संपवायचं. आणि लगेच रावणानं धनुष्य उचलल्या उशीर दोर लावायचं लांबच राहिलं, छाताडावरती घेतला आणि उतानाच पडला. आता ते धनुष्य उचलायला 5-25 माणसं आली, कुणाला धनुष्य हलायला तयार नाही. इतक्यामध्ये विश्वामित्र महाराजाची नजर प्रभू रामाकडे गेली. रामा, धनुष्य खाली पडलंय. उठला, फक्त डोळ्यांनी इशारा केला, राम प्रभू उठले. अहो राम उठल्या उशीर काय सांगावं नवल तुम्हाला. तिथलं जे रामाचे चैतन्य जे होतं त्या चैतन्याकडं सृष्टीतले प्रत्येक सर्व राजे पाहू लागले आणि राजे म्हणू लागले, सीतेला पती मिळावा तर प्रभू रामच मिळावा. जेवढे लग्नाला नवरदेव म्हणून आले ना त्यांची सुद्धा हीच इच्छा झाली आणि सगळ्याच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र उठले. रामाने धनुष्य असणारा रावणाच्या छातीवर तर डाव्या हाताने अलगदवर उचललं, त्या आसनावरती नेऊन ठेवलं आणि नेऊन दोर लावायच्या अगोदर कडड असा आवाज झाला आणि आवाज झाल्या उशीर धनुष्य कड म्हणून एका धनुष्याचे 2 तुकडे झाले. बोलिये रामचंद्र भगवान की जय. आणि रामाची कृपा झाल्याबरोबर आईसाहेब लगेच सज्ज झालेले आहेत. इतक्यामध्ये परशुरामाला कोणीतरी सांगितलं, परशुरामासोबत प्रभू रामाचं युद्ध झालं, परशुरामाला प्रभू रामाने हरवलं. नंतर ते चिंतन सांगायला आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला विषयाकडे बदलायचं नाही. प्रभू रामचंद्रांनी हा सोहळा केल्यानंतर आईसाहेबांनी सुंदर असणारी फुलाची हार घेऊन आलेले आहेत आणि लग्न सोहळा साजरा होण्यासाठी आपल्याला सगळ्याला सज्ज व्हायचं आहे.